मच्छिंद्रनाथ महाराजांनी दूर केलेले गावावरील क्रूर संकट. एका डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी धवलपूर नावाचं एक छोटंसं पण शांत गाव होतं. गावात भक्ती श्रद्धा होती, पण काही महिन्यांपासून एक भयंकर संकट गावाला वेढत होतं. रात्री विचित्र आवाज, अचानक गुरगुराट, घरांच्या भोवती काळी सावली. गावकरी भीतीने थरथरत होते. जनावरं मरू लागली, पिकं जळू लागली. गावातील ज्येष्ठांनी सांगितले, ही साधी संकट नाहीत, काही राक्षसी तांत्रिक शक्ती गावावर हावी होत आहे. गावकरी उपाय शोधत होते, पण कुणालाच काही सुचत नव्हतं. तेवढ्यात एक वृद्ध आजोबा म्हणाले, भक्तांनो, हा काळाचा डोंगर आहे. याला शांत करण्याची ताकद फक्त एकाच महापुरुषाकडे आहे, नाथ सम्राट मच्छिंद्रनाथ महाराज. गावकऱ्यांनी त्वरित काही तरुणांना पाठवलं. 3 दिवस डोंगरदऱ्या पार करून ते एका गुहेत पोहोचले. आत बसलेले तेजस्वी, तपस्वी, समाधीस्थ महायोगी मच्छिंद्रनाथ महाराज. तरुणांनी नमो आदेश करत गावातील संकट सांगितलं. महाराजांनी शांत डोळे उघडले आणि म्हणाले, भिऊ नका. तुमच्या गावावर जी तांत्रिक शक्ती आली आहे ती क्रूर तांत्रिकाचा अभ्यास बिघडला म्हणून भटकत आहे. ती शक्ती हट्टी आहे, पण सत्ययोगी समोर टिकत नाही. मच्छिंद्रनाथ महाराज गावाकडे निघाले. गावात पोहोचताच संपूर्ण वातावरण बदलले. काळे ढग दाटून आले, वाऱ्यांनी शीळ घातली. मध्यरात्री ती क्रूर शक्ती संचारासारखी ओरडत प्रकट झाली. संपूर्ण गाव हादरले. पण मच्छिंद्रनाथ महाराजांनी एकच हाक दिली, ओम आदेश. प्रकाश प्रकट होऊ दे. क्षणात तेजस्वी नाथशक्ती गुंजली. महाराजांनी केलेल्या एका हातवाऱ्याने ती भटकणारी तांत्रिक शक्ती थरथरली, आपला वेग गमावला आणि प्रकाशात विलीन झाली. गावातील सर्व अंधार संपला. पिकं, जनावरं, वातावरण सर्व काही शांत झालं. गावकऱ्यांनी महाराजांच्या चरणी माथा टेकला. महाराज म्हणाले, भक्तांनो, भय नाही. जिथे भक्ती आणि सत्य असतं तिथे अंधार टिकत नाही. नाथ संप्रदायाची शक्ती दुःख दूर करण्यासाठीच असते. नमो आदेश. Download ShareChat.